तुकाराम महाराज या अभंगातून म्हणतात की काही मुलं आपले आईबाप जिवंत असताना त्यांची काळजी घेत नाहीत, त्यांना बोलायलासुद्धा त्यांना वेळ नसतो, पण ते गेल्यानंतर मात्र त्यांचे पिंडदान करतात। याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे। वंचुनी या पिंड भाता दान करी लंड, जैसा याची चालीवरी तैसा अंतरला दुरी, मेल्या राखे दिस ज्याले पण झाले ओस, तुका हाने देवा लोभेन पुरीची सेवा। तर स्वतःचे आईबाप जिवंत असताना त्यांची सेवा करत नाहीत, परंतु ते मेल्यावर काही लबाड लोक भाताचे पिंडदान करतात। ज्याची जशी वागणूक असेल त्याप्रमाणे त्याच्यापासून हरी अंतरला जातो, त्याच्यापासून दूर जात असतो। म्हणजे अशा वागणाऱ्या लोकांजवळ जे आईबापाची सेवा करत नाहीत, आईबापाला विचारत नाहीत आणि मेल्यावर त्यांचे पिंडदान करतात, तर अशा लोकांपासून आपला हरी, आपला विठ्ठल कुठे जातो? दूर जात असतो। म्हणून आईबापाच्या मृत्यूचा दिवस लक्षात ठेवतो आणि श्राद्धही घालतो, परंतु जिवंतपणी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, लोभाने केलेली देवाची सेवा देवाला केव्हाच आवडत नाही। म्हणजे एखादा मनामध्ये लोभ ठेवून जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा अशी सेवा देवाला बिलकुलही आवडत नाही, कारण आपल्याला काय पाहिजे हे देवाला सगळंच माहिती असतं। त्यामुळे देवाच्या पुढं लोभ ठेवून काय मागण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे। रामकृष्ण हरी।